एनडीएच्या सरकारला सहकार्याची गरज होती आणि काँग्रेसने सहकार्य अपेक्षित होतं, पण काँग्रेसने तेव्हाही सहकार्य केलं नाही. 2010 साली काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसने राज्यसभेमध्ये हे विधेयक मांडलं. पण राज्यसभेमध्ये विधेयक मांडलेलं होतं. काँग्रेसचा पूर्ण इतिहास भारतीय जनता पार्टीला ज्ञात असताना सुद्धा हा नारी शक्तीच्या सन्मानाचा विषय आहे, त्यामुळे आपण याला समर्थन दिलं पाहिजे. म्हणून त्या 2010 साली काँग्रेसने मांडलेल्या विधेयकाला राज्यसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने समर्थन दिले आणि तिथे ते मंजूर झालं. मग त्याची पुढची पायरी काय होती, तर लोकसभेमध्ये ते विधेयक मांडलं जाणं आणि त्याला इतरांनी समर्थन करणं. पण लोकसभेमध्ये ते विधेयक आणलंच नाही काँग्रेसने. म्हणजे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने द्यायचं होतं हे विधेयक मंजूर व्हावं आणि महिला शक्तीला समर्थन देऊन 33% आरक्षण मंजूर करायचं होतं, तर तुम्ही लोकसभेमध्ये ते आणणं अपेक्षित होतं, पण ते आणलं नाही. म्हणजे नेहमीच महिला आरक्षणाला खोडा घालण्याचं काम जर या देशामध्ये कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. मग 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार या देशामध्ये आलं आणि आल्यानंतर जर काय केलं असेल, बघा काँग्रेसचा नारा होता गरिबी हटाव, पण ती खरंच गरिबी हटली का? त्या अर्थानं काँग्रेसने कधी प्रयत्न केले का? या देशाला 60 वर्ष जवळपास या काँग्रेसचं सरकार होतं, तरी सुद्धा या देशातल्या महिलेला पाण्यासाठी वनवन भटकावं लागत होतं. तिला 2.5-3 मैल चालत जाऊन डोक्यावरती ते हंडे घेऊन पाण्यासाठी तिला भटकंती करावी लागत होती. 60 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, तरी सुद्धा देशातल्या महिलेची चुलीपासून मुक्तता झाली नाही. त्या चुलीत लाकडं गोळा करायला तिला वणवण भटकावं लागत होतं. ती लाकडं गोळा करत असताना तिच्यावरती येणाऱ्या वाईट नजरा, तिला सर्पदंश होणं, विंचू जाऊन जंगलामध्ये, या अनेक गोष्टींना तिला सामोरं जावं लागत होतं. यापासून तिची मुक्तता केली एवढंच नाही, तर त्या चुलीतनं निघणारा धूर आहे, त्या धुरांमुळे तिची फुफ्फुसं सुद्धा खराब होत होती. त्या चुलीवरची काळी भांडी घासून तिचं नखांचं आयुष्य खराब होत होतं, तिची नखं खराब होत होती. ते आरोग्य सांभाळण्याचं काम आणि म्हणून उज्ज्वला गॅस योजना या सरकारने आणली. मातृवात्सल्य वंदन योजनेच्या माध्यमातून गर्भार स्त्रीला तिला तिचा हक्क मिळवून दिला. तिला आई होण्यापासून वंचित न राहता तिला सन्मानाने तू आई होऊ शकतेस. मुलींच्या जन्माचा दर हा 10 वर्षापूर्वी किती होता आणि आता मुलगी जन्माला आल्यानंतर ती लखपती होऊन येते, त्यामुळे सुधारलेला दर हा जर आपण विचार केला तर ह्या स्त्रीच्या सन्मानाच्या गोष्टी गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड बदल झाला. महिला सकारात्मकतेकडे झाल्या. चुलीपासून पाण्यापासून होणारा जो त्रास होता त्यातनं तिचा वाचणारा वेळ हा खऱ्या अर्थानं समाजासाठी आता सत्कारणी लागतोय. आणि जी स्त्री आपलं कुटुंब उत्तमरित्या सांभाळू शकते, ती उत्तम राजकारण करू शकते आणि तिने राजकारणात आलं पाहिजे. देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये तिचा समान वाटा असावा. तो समान वाटा येण्यासाठी 33%च्या माध्यमातून आपण तिला आता समर्थन दिलं पाहिजे, तिला पुढे आणलं पाहिजे. आणि यासाठीच या 10 वर्षातल्या सगळ्या प्रवासामध्ये इव्हन ट्रिपल तलाक सारखा विषय जो कधी, ज्या ट्रिपल तलाकला काँग्रेसनेच विरोध केला होता, तुम्ही बघा इतिहास, सुप्रिया सुळे त्याच्याबद्दल काय बोलल्या होत्या की नाही ट्रिपल तलाक योग्य आहे. पण या ट्रिपल तलाकमुळे आज मुस्लिम महिलांची जो सन्मान समाजामध्ये वाटलेला आहे आणि आज त्या नवऱ्याला खंबीरपणे म्हणू शकतात बेतलाक, तू म्हणालास म्हणून मला तलाक होणार नाही, कारण आता मला कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. ती स्त्री कुठल्या धर्माची आहे, जातीची नाही, तर ती स्त्री आहे, ती या देशाची नागरिक आहे. आणि त्या ट्रिपल तलाकच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या महिलांच्या डोक्यावरती असलेली टांगती तलवार सुद्धा हटवली गेली आणि तिला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. आणि जागरूकता येणं, नारी शक्ती वंदन विधेयक हे किती गरजेचं आहे आणि तिला सत्तेमधला समान वाटा हा द्यायचा असेल तर त्याची सुरुवात 33%नी होते. आपण 50% लगेच म्हणू, पण दुर्दैवाने आजही आपण महिलांना तितक्या मेनस्ट्रीम मध्ये आणलेलं नाही. तर त्यासाठी सुद्धा एक रचना आपल्याला लावायला लागेल. आणि 2029 मध्ये जर आपल्याला हा 33% आरक्षण आणायचं असेल तर ह्या 33% आरक्षण मंजूर झाले, डिलिमिटेशन झालेलं आहे. कुठले मतदारसंघ रिशफल होणारे मतदारसंघ असतील असंही पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं. आणि हे करत असताना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर आपण मतदारसंघांची पुनर्रचना केली तर त्यामुळे अनेक राज्यांवरती अन्याय होऊ शकतो.
त्याऐवजी आपण समसमान आता जेवढ्या सीट्स त्या त्या राज्यात आहेत त्या त्या राज्यांमध्ये 50%चा कायदा करून, जर एखाद्या राज्यामध्ये 40 जागा आहे तर तिथे 50% म्हणजे 40च्या 50% 20 होतात, म्हणजे त्या राज्याला 50%चा फायदा म्हणून त्या राज्यामध्ये 20 जागा वाढतील. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात गेल्यावरती काही राज्यांवरती अन्याय होईल, तो अन्याय होऊ नये यासाठी समसमानचा कायदा आणून समान गुणोत्तर ठेवून आपण सगळ्या राज्यांना 50% जागा जाहीर करून आपण मतदारसंघाची पुनर्रचना करूया. तुम्ही त्याला होकार द्या, त्याचं लगेच आपण बिल पास करू, असंही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये सांगितलं. पण या विधेयकालाच मंजुरी द्यायची नाही, हे विधेयक आणून पाडायचं यासाठी ज्या राजकीय आरक्षण ज्यांना जन्मतःच आलेलं आहे अशा सुद्धा महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्याला विरोध केला. आणि हेच या देशाचं दुर्दैव आहे. ते 3 शतकं झाली. अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मशताब्दीचं त्रिशतक आपण साजरं करतोय. अहिल्यादेवींनी सुद्धा इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं आणि त्या देशाची धुरा ज्या पद्धतीने त्यांनी सांभाळली आणि एक राज्य उभं केलं. आज 300 वर्षानंतर सुद्धा महिलेला त्यांचा अधिकार मिळण्यासाठी झगडावं लागतंय. आणि हे झगडताना दुर्दैवाने ज्यांना राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या महिलाच विरोध करतात, म्हणजे इतर तर करतातच, पण ती विचारधारा असलेले शरद पवार गट असू देत, ठाकरे गट असू देत आणि काँग्रेस, सगळेच DMK आहेत देशभरात, ही सगळीच मंडळी विरोध करतायत आणि महिला आरक्षणाला खोडा घालतायत. हा विषय खऱ्या अर्थानं समाजापर्यंत जाणं, पोहोचवणं आणि याची मूळ वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडणं ही खरं तर या पत्रकार परिषदेची मूळ भूमिका होती. आणि त्या अर्थानं सगळे विषय मी तुम्हाला इतिहास सांगितला. 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने महिलांचं सक्षमीकरण केलं आणि आता तिला 2029लाच आरक्षण मिळालं पाहिजे, कारण ते जर मिळालं नाही तर पुढची 5 वर्ष ती यापासून वंचित राहते आणि महिला तितक्या मागे जातात. म्हणून आमच्यासाठी तर 16 एप्रिल हा काळा दिवस ठरला, कारण आम्ही अतिशय उत्साहात होतो. माझ्यासारख्या असंख्य महिलांना त्यानिमित्तानं संधी मिळणार होती, संधीची नवी दारं उघडी होणार होती. पण त्याच्यावरतीच घाला काँग्रेस आणि सगळ्या विरोधी पक्षांनी घातला. त्याचा निषेध करत असताना आमची भूमिका आपल्यासमोर मांडणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि त्या अर्थानेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा पत्रकारांशी संवाद साधला होता आणि ते पत्रकारांना म्हणाले होते की माझ्या समकक्ष जे आहेत, म्हणजे आमच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत, तर तसंच इतर पक्षांचे सर्वोच्च नेते असतील, त्यांच्याबरोबर चर्चेलाही तयार होते. आम्ही केलेलं विधान तेव्हाही योग्य होतं, आजही योग्य आहे आणि आम्ही कायम महिलांच्या सन्मानार्थच आहोत. आणि